बद्दल आम्हाला बातमी कळाली आणि खरोखर आपल्या मावळ तालुक्यातील सर्व शिक्षक असेल किंवा सर्व ग्रामस्थ असेल यांना अतिशय वाईट वाटलं. ठीक आहे, काम करत असताना आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या जबाबदारी पार पाडत असताना आता सर्व सरकारी कर्मचारी या ठिकाणी काम करत असतात, पण काम करत असताना आपल्या स्वतःची जबाबदारी आपण आपल्या स्वतःचं सुद्धा कसं संरक्षण करतो याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला, आपल्या सर्व शिक्षकांना जे दुःख झालंय ते डोंगराच्या पलीकडचं आहे, न सांगण्यासारखं आहे. तुमच्या संघटनेने पत्र तयार केलं आहे, सरकारकडं तहसीलदार साहेबांकडं मागणी केलेली आहे की त्या कुटुंबाला मदत होण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. पण मी माझ्या वैयक्तिक याच्यातून म्हणजे आता BDO साहेबांना विचारलं की आमचं महिन्याचं काही मानधन असतं का. त्यांनी सांगितलं की आम्हाला आत्तापर्यंत नाही भेटलं. पण मी त्या कुटुंबासाठी BDO साहेबांना सांगितलं की मला जे 1 महिन्याचं मानधन भेटतं ते मानधन त्या कुटुंबाला डायरेक्ट तुम्ही दिलं तरी काय हरकत नाही. आणि या शिक्षक संघटनेला पण आवाहन करतो की सरकारकडनं आपल्याला मागणी भेटणारच आहे. मागणी केल्यानंतर ते कधी भेटणार आहे ते माहीत नाही, पण आपल्याकडनं वैयक्तिक आपल्याला जर काय करता आलं तर तेही या ठिकाणी आपण संघटनेला मी आवाहन करतो की करावं. आणि माझ्याकडनं मी या ठिकाणी या ताईला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून माझ्या 1 महिन्याचं जे मानधन असेल त्या ताईंच्या घरी पोच करावं असं या थोरात साहेबांना विनंती करतो. आणि या ठिकाणी मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं आणि आमच्या पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी या ताईला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. अनवरत भूमंडळी भेट तू